प्रेम केलं म्हणून. माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता. काय विरोध का होता? विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं. त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे नव्हती. मग तो 2 वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना. तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला. सख्या मुलीचं लग्न हो, माझ्या सख्या मुलीचं लग्न होतं. काय घडलं नेमकं काय घडलं? म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो. मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते. म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती. म्हणजे नवरदेवकडचे, आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो. मग तो मागणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं. डायरेक्ट फायरिंग करायला लागला. डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं. नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं. 2 गोळ्या माझ्या मुलाला मारलं, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं. कोणी मारलंय? हे मुलीच्या वडिलांनी. नाव काय? किरण मंगळे, मिलिटरीवाला आहे. फौजी. हो, सख्या नंदाचा नवरा आहे. सख्या नंदाचा जाव आहे. म्हणजे भाचीचा नवरा सख्या. मुलगी काही मेडिकल कॉलेजला शिकत होती? हो. मुलगा? मुलगा पण शिकलेला आहे. 13वी झालेली आहे त्याची. कंपनीमध्ये कामाला आहे, कमिस कंपनीमध्ये. तुमचा काही नकार नव्हता? नाही. हो. त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नंट वगैरे होतं? हो, 4थ्या महिन्याची आता. हो. नेमकी काय मागणी आहे तुमच्या? आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, नाहीतर कायमचं जेल एंट्री होऊन त्या जेलमध्ये सोडून मारायला पाहिजे. आमच्या या चोपडा या ठिकाणी आमच्या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात आज रविवारी आमचे इथे आमचे वाडे परिवार म्हणजे आमचे गणेश चिंतामण वाडे यांचे लहान चिरंजीव प्रदीप गणेश वाडे यांच्या विवाह सोहळा आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात ठेवलेला होता. काल म्हणजे 26 तारखेला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम हा आमच्या इथे साध्या पद्धतीने सर्व आमचे नातेवाईक, सर्व समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले होते. व असा हळदीचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी कोणी माथे फिरू, आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलंही काही माहीत नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की हा निरपराध आमचा समाज सैरावैरा पडायला लागला. आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या, लहान मुलं होते, आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोळीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली. पण अशा परिस्थितीत आम्ही सर्व वाड्यातील आमच्या आंबेडकर नगर भागातील सर्व आम्ही आंबेडकर अनुयायी सर्व या ठिकाणी रात्रपासून जागून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की घटना ही आमच्या इथली नसून ही जी मुलगी आहे त्या मुलगीकडून आलेले, ते पुण्यावरून आलेले कोण गुंड आहेत काय आहेत ते त्याच्या प्रकार आम्हाला काही माहीत नाही. पण आता सकाळी माहीत पडतंय की कुठेतरी प्रेम प्रकरण ते उघडकीस येतंय. पण त्यांनी या ठिकाणी एका गरीब व्यक्तीच्या घरी हा लग्न सोहळा होता, हा मंगल परिणय सोहळा होता. या ठिकाणी त्यांनी अशी धुमाकूळ घालून सर्व या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला. आणि तरी सुद्धा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानून आम्ही आज एका साधा पद्धतीने आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही मुलीची आई आणि मुलाचे आई वडील मोठे काका यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घरामध्ये लग्न घरातही आम्ही साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या लग्नविधी हा पार पाडलेला आहे. मुलगा आणि मुलगी जे होते त्यांचं कोण नेमकं नातेवाईक कोणाच्या नात्यातलं लग्न होतं तेच माहित नाही सर. इथे जे आलेत आता इथे जी आमची मुलगी आम्ही जी मुलगी केलेली आहे त्या मुलगीकडच्या ते कोण नातेवाईक आहेत ते नातेवाईक आम्हाला काही माहित नाही. फक्त जी मुलगी आहे ती आता आम्हाला माहिती आहे की आम्ही मुलगी केलेली आहे. आणि आता हे जे आलेले आहेत ज्यांनी गोळीबार केला यांना कोणी ओळखत नाही. ते होते ते त्यांना मारलं ते हा जे मुलीचा मृत्यू झाला तिचे ते वडील होते ज्यांनी गोळीबार केला असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे. हो, ते आता माहित पडतंय की ती मुलगी त्यांची मुलगी होती. तिने काही दिवसापूर्वी काही एका म्हणजे आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं.
त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले, पण त्यांनी सैरावैरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली. नवरी मुलगीकडचं गाव कुठलं आहे? हा, आमची जी नवरी मुलगी आहे ती आमच्या शिरपूर तालुक्यातील करवंद गावाची मुलगी आहे. वाघ परिवारातली ती मुलगी आहे. सर्वात प्रकार नक्की काय घडलेला आहे? काल चोपडा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे. त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे. मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सर, या सगळ्यांची नावं काय आहेत आणि हत्या करण्यासाठी फक्त कारण काय? गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे, मुलीचं नाव तृप्ती आहे. तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो. त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे. कारण काय विरोध झाला? कारण काय होतं? प्रेमविवाह एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBSचं शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता. वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये. एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक. रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर? त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं? काही तपासात काही समोर आलं? टार्गेट सरळ सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई या दोघांना गोळी घालायची. हा, लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डीजे लावून तिथे सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये, तेव्हा ही घटना झाली. सगळ्या घटनेचा गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी? त्यांना ही गोळ्या झाडल्यानंतर तिथे जी काय लोक होते, नाचत होते मुलं, तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे. तो पण जखमी आहे, त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे, पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ, त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे. आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत. एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत. 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले. जळगावच्या चोपड्यामध्ये मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून मुलीच्या बापाने मुलीची गोळ्या झाडून हत्या केली, तर जावाई ह्या गोळीबारामध्ये तो सुद्धा जखमी झालेला आहे. नेमकं ही घटना ज्या ठिकाणी घडली आपण आता त्याच ठिकाणी आहोत. चोपडा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे. चोपडाच्या आंबेडकर नगर भागामध्ये एका विवाह सोहळ्यासाठी मुलगी आणि तिचा पती या ठिकाणी आले होते. या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना याच ठिकाणी मुलीचा बाप या ठिकाणी आला. त्याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून या ठिकाणी गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि त्या गोळी झाडता असताना एक गोळी थेट मुलीला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे जो मुलीचा पती आहे म्हणजे त्या जावई हा त्या घटनेमध्ये जखमी झालेला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने या ठिकाणी गोळीबार करणारे किरण मांगले जे आहेत यांना या ठिकाणी बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते जखमीसुद्धा झालेले आहेत. आपण या ठिकाणी घटनास्थळावर आहोत आणि दृश्यांमध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी खुर्च्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे. प्रचंड भयावह या ठिकाणी परिस्थिती होती. ज्यावेळेस या ठिकाणी गोळीबार झाला त्यावेळेस गोळीबाराच्या आवाजाने या ठिकाणाहून जे वऱ्हाडी होते मंडळी ती पाहायला लागली. त्यात एका महिलेला सुद्धा गोळी लागल्याची माहिती या ठिकाणाहून देण्यात येते. ती सुद्धा जखमी आहे. मात्र पळापळीमध्ये काही जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळते आहे.
घटनेची माहिती घेतल्यानंतर या ठिकाणाहून जखमी जो तरुण आहे त्याला जळगाव उपचारानंतर पुण्यात हलवण्यात आलेला आहे. तर गोळीबार करणारा मांगले जो आहे त्याला खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. मात्र या घटनेमध्ये अजून एक माहिती समोर येते आहे की ज्या मुलीला तिच्या बापाने गोळी मारली ती मुलगी 2 महिन्यांची गर्भवती असल्याची सुद्धा माहिती यामुळे समोर येते आहे. आता दोघांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर बरे झाल्यावर या घटनेतली अधिक तपशीलवार माहिती समोर येईल. मात्र मुलीच्या बापाने मुलीलाच गोळी मारली नाही तर एकाच वेळेस 2 जीव या घटनेमध्ये दगावले असल्याची माहिती समोर येत असून जळगाव जिल्हा या घटनेने सुन्न झाल्याचं पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.